तर आज आपण पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत किंवा इन शॉर्ट मध्ये आपण याला त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज म्हणू शकतो. ठीक आहे. तर काय असतं, when the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared. ज्यावेळेस आपण एखाद्या पिरियड मधल्या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या एखाद्या पिरियड मधल्या किंवा एखाद्या ग्रुप मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीची काय करतो, त्या ठिकाणी एकमेकांसोबत कंपॅरिझन करतो, तर वी फाइंड सर्टेन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व्ड और वी फाइंड सर्टेन रेग्युलॅरिटी इन देम. आपल्याला त्याच्यामध्ये काही रेग्युलॅरिटी दिसून येत असते. ठीक आहे. आणि ही जी रेग्युलॅरिटी राहत असते त्यांच्या व्हेरिएशन्स मध्ये असलेली, तर त्यालाच म्हणतो त्या ठिकाणी इट इज कॉल्ड द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये त्याला पिरियॉडिक ट्रेंड्स असं म्हटलं जात असते. ठीक आहे. इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू लर्न 3 प्रॉपर्टीज ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, नेमली फर्स्ट वन इज valency, then after atomic size, and then after metallic and non-metallic character. तर आपल्याला या स्टँडर्ड मध्ये त्या ठिकाणी फक्त 3च प्रॉपर्टीज काय करायच्या, स्टडी करायच्या. पहिल्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या आपल्याला कोणत्या, त्या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी स्टडी करायची ती म्हणजे कोणती, व्हॅलेन्सी. ठीक आहे. लेट्स रिवाइज. तर आपण बघितलेले की पिरियड्स कशाला म्हणतात, द हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. देयर आर 7 पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकूण 7 पिरियड येतात. पिरियडच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने असते की if 2 element have same number of shell then these 2 element belong to a same period. जर समजा त्या ठिकाणी दोन एलिमेंटच्या नंबर ऑफ शेलची संख्या सारखी असेल तर ते 2 एलिमेंट त्या ठिकाणी थोडक्यात त्या एकाच पिरियडला काय करत असतात, त्या ठिकाणी बिलॉंग करत असतात. इट मीन्स दॅट नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द नंबर ऑफ पिरियड. हे आपण बघितलेले. त्याच्यानंतर पिरियडच्या बाबतीमध्ये आणखीन काय बघितलं, इन अ पिरियड व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. पिरियड मध्ये आपण ज्यावेळेस लेफ्ट कडून राईट कडे जात असतो, atomic number increases 1 by 1. atomic number एक न काय करतो, त्या ठिकाणी वाढत जात असतो. and the number of valence electron in the outermost orbit also added by 1. तर ते सुद्धा एक न काय करत असतात, त्या ठिकाणी वाढत जात असतात. बरोबर. मग आता आपल्याला त्या ठिकाणी आपण बघितलेलं की जी व्हॅलेन्सी आहे, तर व्हॅलेन्सीच्या बाबतीमध्ये आपण काय म्हटलं होतं की शॉर्ट पिरियड कशाला म्हणतात. बरोबर. तर आता आपल्याला माहिती आहे the second period and the third period, the second period and the third period in modern periodic table are called as short period. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जो सेकंड आणि थर्ड पिरियड आहे यांना आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शॉर्ट पिरियड असं म्हटलेलं आहे. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावरती गिव्ह सायंटिफिक रिझन किंवा मग त्या ठिकाणी थोडक्यात काय व्हॅलेन्सीच्या बाबतीत क्वेश्चन येऊ शकतो. आता तीच प्रॉपर्टी आपल्याला, व्हॅलेन्सी ही प्रॉपर्टी आपल्याला सेकंड आणि थर्ड पिरियडच्या बाबतीत काय करायचं, त्या ठिकाणी ऑब्झर्व करायची. त्याच्या अगोदर तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न अशा प्रकारचे येतात, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एखादा एलिमेंट असेल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या व्हॅलेन्सी मध्ये काय संबंध असतो, तर number of valence electron decides the valency of an element. काय संबंध असतो, number of valence electrons. जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहत असतात, कुठे राहत असतात, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स decide the valency of an element. Decide the valency of an element. एखादा जो एलिमेंट आहे तर त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी त्या ठिकाणी कशानुसार डिसाइड केल्या जात असते, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नुसार डिसाइड केल्या जात असते. ठीक आहे. आता हा संबंध राहत असतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि एखाद्या एलिमेंटच्या व्हॅलेन्सीच्या बाबतीमध्ये. सेकंड क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती, त्या ठिकाणी 4 आहे. अँड व्हाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. आणि ऑक्सिजनचा किती, त्या ठिकाणी 8 आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दिस 2 एलिमेंट्स अँड डेड्यूस देअर व्हॅलेन्सी फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
तर आता तुम्हाला दोन एलिमेंट बद्दल विचारलेले त्या ठिकाणी, एक म्हणजे कोणता, बेरिलियम. बेरिलियम हॅज ॲटॉमिक नंबर 4 अँड ऑक्सिजन हॅज ॲटॉमिक नंबर 8. आता आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहिणार त्या ठिकाणी, बेरिलियमचं 2 2 बरोबर. आणि ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिणार, पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, राहिलेल्या ऑर्बिट मध्ये किती त्या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग आता यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार तुम्हाला त्यांची व्हॅलेन्सी काय करायची त्या ठिकाणी, डिड्यूस करायची, व्हॅलेन्सी सांगायची बरोबर. मग आता पहा, बेरिलियमची व्हॅलेन्सी त्या ठिकाणी किती असणार, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स किती येतं, 2 येतं बरोबर. सो बेरिलियम loses these 2 electrons. बेरिलियम हा 2 इलेक्ट्रॉन लूज करतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लूज करायला लागला 2, आणि म्हणून बेरिलियमची व्हॅलेन्सी किती असणार त्या ठिकाणी, 2 असणार. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये पहा, ऑक्सिजन त्या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन लूज नाही करणार, तर तो 2 इलेक्ट्रॉन काय करणार त्या ठिकाणी, गेन करणार. 2 इलेक्ट्रॉन गेन करणार म्हणजे याचा अर्थ ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सुद्धा किती असणार त्या ठिकाणी, 2 असणार. ठीक आहे. इन शॉर्ट मध्ये आपल्याला असं माहिती आहे किंवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1, 2 किंवा 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर त्यांची व्हॅलेन्सी 1, 2 आणि 3 असेल. ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी 5, 6, 7 अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन असतील तर त्यांची व्हॅलेन्सी असेल, 5 जर इलेक्ट्रॉन असेल 3 इलेक्ट्रॉन गेन करतील 3, 6 इलेक्ट्रॉन असतील तर 2 इलेक्ट्रॉन गेन करतील, व्हॅलेन्सी असेल 2, जसं की समजा ऑक्सिजन. आणि 7 इलेक्ट्रॉन असेल तर फक्त 1 इलेक्ट्रॉन गेन करेल, त्यांची व्हॅलेन्सी असणार त्या ठिकाणी थोडक्यात काय, 1, जसं की फॉर एक्झाम्पल क्लोरीन नावाचा. ठीक आहे. क्लोरीन काय करतो त्या ठिकाणी, 1 इलेक्ट्रॉन गेन करतो आणि म्हणून क्लोरीनची व्हॅलेन्सी किती, 1 असणार बरोबर. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एलिमेंट जे असतात तर त्यांची काय राहत असते त्या ठिकाणी, थोडक्यात व्हॅलेन्सी राहत असते. नेक्स्ट क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. राइट in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency. तर आता आपल्याला काय सांगितलेलं त्या ठिकाणी, जे सुरुवातीचे एकूण 20 एलिमेंट आहे तर त्या 20 एलिमेंटचे आपल्याला नावं लिहायचे एक, आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्यांची काय करायची त्या ठिकाणी व्हॅलेन्सी सांगायची. तर आपण सर्वात पहिल्यांदा पहिला एलिमेंट म्हणजे कोणता असतो आपला, हायड्रोजन बरोबर. तर हा जो हायड्रोजन आहे, पहिला एलिमेंट कोणता असतो, हायड्रोजन. हायड्रोजन हॅज ॲटॉमिक नंबर 1 बरोबर. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट कोणता असतो त्या ठिकाणी, हेलियम हॅज ॲटॉमिक नंबर 2, लिथियम ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4, बोरॉन ॲटॉमिक नंबर 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 अँड निऑन 10. हे झाले आपले सेकंड पिरियड मधले बरोबर, म्हणजे शॉर्ट पिरियड मधले. आणि जो दुसरा शॉर्ट पिरियड आहे म्हणजे त्या ठिकाणी थर्ड पिरियड, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणता, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 70, अर्गॉन 18 बरोबर, किती झाले 18. त्यानंतर पोटॅशियम तर पोटॅशियमच्या बाबतीमध्ये किती 19, कॅल्शियमच्या बाबतीमध्ये किती त्या ठिकाणी 20 बरोबर. तर आता या प्रत्येकामध्ये आपल्याला फक्त शॉर्ट मध्ये एकच करायची की त्यांची व्हॅलेन्सी डिड्यूस करायची. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती की हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, हेलियमची व्हॅलेन्सी त्या ठिकाणी थोडक्यात किती असणार 0, कारण तो इनर्ट गॅस मध्ये येतो. कशामध्ये येतो, इनर्ट गॅस. अँड इट हॅज 2 इलेक्ट्रॉन्स विथ इट्स कंप्लीट ड्युप्लेट. त्याच्या कंप्लीट ड्युप्लेटला त्याचे इलेक्ट्रॉन हे येतं, 2 इलेक्ट्रॉन येतो म्हणून त्याची व्हॅलेन्सी 0. त्याच्यानंतर लिथियमची व्हॅलेन्सी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानुसार लिथियमची व्हॅलेन्सी 1, बेरिलियमची व्हॅलेन्सी 2, बोरॉनची 3, कार्बनची 4, नायट्रोजनची 3, ऑक्सिजनची 2, फ्लोरीनची 1 आणि निऑनची काय 0. ठीक आहे. त्याच्यानंतर सोडियमची व्हॅलेन्सी 1, मॅग्नेशियमची 2, ॲल्युमिनियमची 3,
4, 3, 2, 1 and the last one is 0. Now here we can observe that आपल्याला इझिली आपल्या एक लक्ष द्यायला लागलं. मॉडर्न पिरियडिक टेबल मधले त्या ठिकाणी सेकंड आणि थर्ड पिरियड म्हणजे शॉर्ट पिरियड येतं. आपण लेफ्ट कडून राईट कडे चाललो तर लेफ्ट कडून राईट कडे जाताना आपल्यामध्ये आपल्याला व्हॅलेन्सीच्या बाबतीत काय ऑब्झर्व व्हायला लागलं. यू विल इझिली फाइंड दॅट while going from left to right within the short period हा शब्द तेवढाच महत्त्वाचा. while going from left to right within short period valency of the element increases from 1 to 4. एलिमेंटची व्हॅलेन्सी 1 पासून 4 पर्यंत काय होते त्या ठिकाणी इन्क्रीज होते. काय प्रॉपर्टी सांगणार मग आपण. while going from left to right within the short period the valency first increases from 1 to 4. व्हॅलेन्सी पहिल्यांदा 1 पासून तर 4 पर्यंत काय करते त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाते. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 व्हॅलेन्सी इन्क्रीज झालेली आहे. कशी लेफ्ट कडून राईट कडे जाताना. and then decreases from 4 to 0. पण नंतर व्हॅलेन्सी त्या ठिकाणी 4 पासून 0 पर्यंत then decreases from 4 to 0. आणि व्हॅलेन्सी 4 पासून 0 पर्यंत नंतर काय करते त्या ठिकाणी कमी होत जात असते. आणि म्हणून व्हॅलेन्सीच्या बाबतीमध्ये आपली प्रॉपर्टीज किंवा व्हॅलेन्सीच्या बाबतीमध्ये जे सायंटिफिक रिझन विचारतात ते अशा पद्धतीचं. while going from left to right within the short period व्हॅलेन्सी increases from 1 to 4. आपल्याला शॉर्ट पिरियड मध्ये आपण ज्या वेळेस लेफ्ट कडून राईट कडे जात असतो तो व्हॅलेन्सी इन्क्रीज होत जाते 1 पासून 4 पर्यंत and then decreases from 4 to 0. आणि त्याच्यानंतर 4 पासून 0 पर्यंत व्हॅलेन्सी काय करते त्या ठिकाणी थोडक्यात डिक्रीज होत जात असते. बरोबर. तर अशा पद्धतीने सायंटिफिक रिझन जर विचारलं तर त्याच्यावरती तुम्हाला अशा ह्या एलिमेंटची नावं लिहून त्यांची व्हॅलेन्सी वगैरे एक्सप्लेन करता येते आणि चांगल्या पद्धतीनं आन्सर करता येतं आपल्याला. बरोबर. तर अशा बाबतीमध्ये म्हणजे व्हॅलेन्सीच्या बाबतीत शॉर्ट पिरियड मध्ये अशा प्रकारचे त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असते पिरियडिक ट्रेंड्स राहत असतो किंवा त्याची प्रॉपर्टी राहत असते. ठीक आहे. ग्रुपच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ व्हॅलेन्स the element belonging to the same group have same number of valence electron and hence their valency is also same. एकाच ग्रुप मध्ये जेवढे काही एलिमेंट असतात तर त्यांच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सारखे असल्यामुळे त्यांची व्हॅलेन्सी सुद्धा काय राहत असते त्या ठिकाणी सेम राहत असते. सो नो डिफरन्स इज फाउंड इन द ग्रुप अकॉर्डिंग टू द व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीच्या बाबतीत जर विचार केला तर ग्रुपमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डिफरन्स दिसणार नाही. सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी काय असणार त्या ठिकाणी सेम असणार. लक्षात. ठीक.